घनिष्ठ संबंध आपले साहेबाचे घनिष्ठ संबंध सेल्फी काढताना साहेबाची नजर सुद्धा मोबाईल मध्ये नव्हती आपले साहेबाचे घनिष्ठ संबंध साहेब आमच्या शब्दाचे पुढे जात नाही साहेब पण मी म्हणजे असं ताटाला ताट लावून जेवतो साहेब फक्त सगळं जे ऐकतात ना ते माझंच ऐकतात घरात तुही बायको ऐका ना आणि साहेब ऐकायचे माझ्या लक्षात लई अवघड आहे बघा या साहेबांना तरी कधीतरी म्हणावं हे सगळे जे आहेत ना हे सगळे माझे तसं देवाला आपण म्हणतो देव माझा आहे देव माझा आहे देव माझा आहे पण हे देवानं सुद्धा म्हणावं हे जे आहेत ना हे सगळे माझे त्याच्यामुळे जगत असताना संत महात्म्यासारखं जगावं अहो काकडा या प्रसंगामध्ये एक अभंग बघा त्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबरा देवाला भांडले आणि भांडत असताना काय म्हणले माहिती का कागा केविळ वाना केलो दिनाचा दिन काय तुझी हीन शक्ती झाली सी दिसे लाज वाटे मना तुझा मनविता दास का गोडी नाही रस बोलली यासारखे महाराज सांगतात असं केविल वानो चेहरा घेऊन जातात आणि महाराज म्हणतात देवा अरे लाज वाटायली मी तुझा दास आहे पण दास म्हणून घेण्याची सुद्धा काय वाटायली मला लाज वाटायली अरे एवढा जगाचा चालक मालक आहे पण तुझी जी शक्ती आहे ती कुठं गेली काय तुझी हीन शक्ती झालीची दिसे लक्षात घ्या या जगाच्या चालक मालकाला सुद्धा भांडले अहो नुसते तुकोबराय नाही भांडले संत कबीरदास महाराज सुद्धा भांडले आणि भांडत असताना काय म्हणले माहिती का खबर लेना मेरी ने तू होगी तीरी मेरी संत कबीरदास महाराज सुद्धा सांगतात देवा हे बघ तू अजून माझा विचार केला नसशील मी कोण आहे तू कोण आहे पण माझ्या जर वाटायला आला ना सांगितलं नाही म्हणशील बरं का हे संत कबीरदास महाराज सुद्धा देवाला भांडले पण भांडणामध्ये प्रेम होतं महाराज भांडणामध्ये एवढं प्रेम होतं अहो किती बी भांडा काही भांडा पण भांडणामध्ये काय होतं जगाच्या चालक मालकाला गोड वाटत होतं बघा जगाचा चालक मालक असा हसून स्वीकारित होता त्याच्यामुळे जगत असताना संत महात्म्यासारखं जगावं आणि संत महात्म्य सांगून गेले या देवाकडे जा अरे देवाकडे गेल्याच्या नंतर काय होईल आणि देवाकडे कसं जावं काय करावं देवाकडे जाण्यासाठी काय करावं लागेल त्याकरता तुकोबारांनी एक अगदी सोपं माझी मजा झाली नानावर वाचा छंद या नामाचा घेतला असे महाराज सांगतात मी कुठे काय मला याचं सुद्धा भान राहिलेलं नाही एवढे जगद्गुरु तुकोबारा देवाच्या भक्तीमध्ये गुंतून गेलेले बघा लक्षात घ्या अहो संत महात्मे देवाकडे गेले बघा लक्षात घ्या एवढं प्रेम देवाचं एवढं प्रेम संत महात्म्यांचं ऐका बरं का जगद्गुरु तुकोबारा देवाला भांडले सुद्धा बरं का पण भांडण्यामध्ये एवढं प्रेम होतं बघा अहो सगळ्या संतांनी असा निश्चय केला सगळे संत महात्मे सांगतात ह्या देवाला आपल्या सगळ्या संत महात्म्यामध्ये कधीच येऊन द्यायचं नाही आजपासून बरं का अरे ज्या दिवशी संत महात्म्यांनी देवाला आपल्यामधून काढून टाकलं ना त्या दिवशी जगाचा चालक मालक सुद्धा रडला बरं का जगाचा चालक मालक सुद्धा त्या दिवशी रडला आणि रडला बरं का जगाचा चालक मालक रडला त्याच्यामुळे जगत असताना माणसानं असं जगावं बरं का जगद्गुरु तुकोबारा देवाला भांडले पण भांडत असताना काय म्हणले भांडण सुद्धा करावं पण माणसानं कसं करावं काय करावं कोणासोबत करावं हो रावणानं सुद्धा भांडण केलं पण जगाच्या चालक मालकासोबत केलं अहो संत महात्म्यानं सुद्धा भांडण केलं पण पंढरीच्या पांडुरंगासोबत केलं आपले भांडण बांधासाठी झाडासाठी आपले भांडण म्हणजे उभं येड्यावणी लक्षात घ्या भांडण करत असताना कसं करावं ऐका बरं का ते भांडण केलं ना त्याचं लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे काय भांडण केलं बघा लक्षात घ्या बरं का अहो देव सुद्धा रडला हो संतांसाठी देव सुद्धा म्हणला का बरं माझ्यासोबत मला तुमच्यासोबत काय येऊन द्यायचं नाही देव सुद्धा त्यावेळेस रडला अहो आपण सगळेजण देवाला म्हणतो देव माझा आहे देव माझा आहे देव माझा आहे पण हे देवाने तरी कधी ना कधीतरी म्हणलं पाहिजे हे सगळे जे आहेत ना हे सगळे माझे या जगाच्या चालक मालकानं तरी कधीतरी म्हणावं ऐका बरं का आपल्या गावात एखादा आमदार यावा आणि आमदाराची ना आपली ओळख सुद्धा नसते पण तरी सुद्धा आमदाराजवळ जायचं सेल्फी घ्यायची आमदाराची नजर दुसरीकडेच असते मोबाईलकडे सुद्धा नजर नसते पण सेल्फी घ्यायची आणि सेल्फी घेतल्याच्या नंतर त्या सेल्फीची अशी एवढी फ्रेम बनवायची आणि पुन्हा नंतर घरामध्ये अशी भिंतीला चिटकून द्यायची पाहुणे घरी जेवायला आले पाहुणे जेवायला बसते क्रियेची प्रस्तावना सुरू होती बघा आपल्या साहेबाचे घनिष्ठ जगद्गुरु तुकोबारांनी एक सोपं साधन सांगितलंय महाराज सांगतात जन्माला आलात ना तुम्ही काय करा कीर्तन करा करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण तुम्ही कीर्तन करा मुखाने हरीचं गुण गा या जगाच्या चालक मालकाकडे जा एक जण म्हणला महाराज तुम्ही कीर्तन करा म्हणताय पण कीर्तन करत असताना नेमकं नामस कीर्तन साधन पैसो नामस कीर्तन साधन
उपदेश करायची तेवढी पात्रता सुद्धा असावी. उपदेश कोणाला करावा याचे सुद्धा नियम आहे. आणि उपदेश कसा करावा, काय करावा, कधी करावा आणि केव्हा करावा. अहो एवढे जगामध्ये सांगणार आहेत, एवढं सांगणार आहेत, एवढे सांगणार आहेत की ऐकणारे सुद्धा तिथं कमी पडतील. एवढे सांगणारे, पण सांगणारे कसे असावे आमच्या महाराजांसारखे असावे लक्षात घ्या. सांगणारे कसे असावे आमच्या महाराजांसारखे असावे लक्षात घ्या बरं का. एका बापानं मुलाला बिडी चेतून आणायला सांगितली बरं का. एका बापानं मुलाला बिडी चेतून आणायला सांगितली आणि बिडी त्यानं चेतून आणली, पण आणत असताना ती रस्त्यामध्येच विजून गेली. आणि बिडी अशी इमानदार जाते की वडल्याशिवाय पेटतच नाही. इमानदार बघा बरं का. त्यानं पुन्हा नंतर गेला, बापाकडे गेला. बाप म्हणला नालायकच का काय रे, तुला जीवनात साधी बिडी पेटवता येत नाही का. पोरगा गेला, बिडी चेतून आणली तर पुन्हा इजलीच नाही बरं का. त्यानं म्हणजे बिडी प्यायला सुरुवात केली. पुन्हा नंतर बापाकडे गेला, बापानं एवढं मारलं. बाप म्हणला नालायकच का काय रे, हा एवढूशा वयात तू बिडी पितो का लक्षात घ्या. आणि जर मुलाला जर बिडी पिऊन द्यायची जर नसल तर बापानं सुद्धा बिडी काय करावी, बंद करावी. बापानं बिडी बंद करावी, सिगारेट सुरू करावं असं नाही बरं का लक्षात घ्या. बिडी सुद्धा बंद करावी, सिगरेट सुद्धा बंद करावं. का मुलाला जर चांगले संस्कार लावायचे जर असतील ना, का लक्षात घ्या. त्याच्यामुळे अगोदर ना बीज शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध बीज असल्याशिवाय मुलं सुद्धा शुद्ध नाहीत. म्हणजे शुद्ध बीजापोटी पळे काय म्हणणे महाराज म्हणतात तुम्ही कीर्तन आणि कीर्तन करत असताना नामाचं कीर्तन करा. म्हणजे नाम संकीर्तन साधन पैसे. अहो सोपं साधन आहे. अहो करत असताना तुम्ही नामाचं कीर्तन करा. आणि नामाचं जर कीर्तन केलं तर काय होईल, म्हणजे जेवढं पाप जन्माला आलंय ना कीर्तन करत असताना नामाचं कीर्तन करा. म्हणजे जेवढं पाप जन्माला आलं ना तेवढं सगळं जळून जाईल. म्हणजे जळतील पापे जन्मांतरीचे लक्षात घ्या. कराल ना कीर्तन तर नामाचं कीर्तन करा. म्हणजे गुण कीर्तन नका करू, लीला कीर्तन नका करू, सगुण कीर्तन नका करू. करत असताना तुम्ही करा, पण नामाचं कीर्तन करा. अहो जगद्गुरु तुकोबारायांनी नामाचं कीर्तन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं कीर्तन केलं लक्षात घ्या. आणि संत महात्म्यानं तर अनुभव घेतला ते घेतला. आणि मग नंतर आपल्याला सांगितलंय उपदेश करणारे कोण आहे. जगाच्या चालक मालक उपदेश करणारे नाहीयेत, पण लक्षात घ्या जगाच्या चालक मालक भांडणारे उपदेश करणारे आहेत असे जगद्गुरु तुकोबा. साळ गोमटी लक्षात घ्या. शुद्ध बीज असताना त्याशिवाय फळ सुद्धा शुद्ध येणार नाहीत लक्षात घ्या. बीज जर किडक आहे ना, फळ सुद्धा किडकच येणार आहेत, कडू येणार आहेत, आंबट लागणार आहेत. पण ज्याचं बीज शुद्ध आहे ना त्याचे फळ रसाळ आहेत, गोमटी आहेत आणि गोड आहेत. म्हणले त्याच्यामुळे माणसाचं बीज कसं ठेवावं, शुद्ध ठेवावं. अरे ज्याचे आई वडील धन्यत ना लक्षात घ्या, ज्याचे आई वडील धन्यत ना त्याचेच आई वडील ज्याचे धन्यत ना त्यांच्याच मुलाला काय दिलेली धन्यता दिलेली बघा लक्षात घ्या. आपुली या हिता जो आसे जागता धन्य माता पिता तयाची. ज्यांचे आई वडील धन्यत ना त्यांच्याच घरामध्ये मुलं सात्विक जन्मतात म्हणले. आणि ज्या घरात मुलं सात्विक आहे का त्या घरात मला तुकोबाराय म्हणतात सेवा घडा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा लक्षात घ्या. तुकोबाराय म्हणतात ज्या घरात आई वडील धन्यत ना मला त्यांच्या घरात सेवा घडाव. अहो ज्या घरात मुलं सात्विक जन्माला आलेत ना मला त्यांच्या घरी सेवा घडाव. अहो ज्या घरात गीता भागवत श्रवण केल्या जात आहे ना मला त्यांच्या घरी सेवा घडाव. म्हणजे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. ज्यांच्या घरात अखंड विठोबाचं चिंतन होत आहे ना मला त्यांच्या घरात सेवा घडाव. म्हणले तुकोबाराय लक्षात घ्या. अहो अशी मुलं जर सात्विक जन्म बनवायची म्हणले ना बीज शुद्ध असावं लागतं म्हणले. आणि बापानं जर ऐका बरं का चांगलं आपल्याला अगोदर वागावं लागेल, त्याशिवाय मुलांना चांगलं
चांगलं वागू शकत नाही, तिकडे लक्ष द्या. त्याच्यामुळे देवाकडे जावं. उपदेश करणारे एवढे जण आहेत, सांगणारे फार जण आहेत, पण सांगणं प्रत्येकाचं योग्य रीतीचं नसतंय. तुकोबाराय योग्य सांगतात, लक्षात घ्या. तुकोबाराय सांगतात देवाकडे जा. या देवाकडे गेलात ना काय होईल म्हणले, तुम्ही कीर्तन करा, मुकानं हरीचं गुण गाय. एक जण म्हणला महाराज आम्ही कीर्तन करायचंय, मुकानं हरीचं गुण गायचंय, पण आम्ही कीर्तन केल्यावर मुकानं हरीचं गुण गायल्यावर नेमकं काय होईल, अभंगाच्या दुसऱ्या